हॅलो अँड वेलकम टू सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12th बायोलॉजी 56 कोड प्रोजेक्ट रिपोर्ट. मित्रांनो, प्रॅक्टिकलचे 12वी प्रॅक्टिकल बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा पार्ट सी आहे. हा पार्ट सी मध्ये 5वा क्वेश्चन जो आहे प्रोजेक्ट रिपोर्ट, 5 मार्कासाठी हा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. तर तो प्रोजेक्ट रिपोर्ट हा जो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात, अकॉर्डिंग टू गाईडलाईन फॉर प्रोजेक्ट अँड इट्स रिपोर्ट रायटिंग या पद्धतीनं लिहिलेलं आहे. यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी आहे. पार्ट बी मध्ये ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या इथे आपण 12वीच्या प्रॅक्टिकल नोटबुकच्या प्रोजेक्टसाठी मेन्शन केलेल्या आहेत. मी दत्ता शिंदे बायोलॉजी ट्युटोरियल आपले स्वागत करीत आहे. पहा की सुरुवातीला गाईडलाईन मध्ये टायटल ऑफ द प्रोजेक्ट दिलेला आहे. तर या प्रोजेक्ट टॉपिक्स एकूण 14 टॉपिक्स आहेत. त्यापैकी तिसरा आपण प्रोजेक्ट निवडलेला आहे, कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑन एंडेंजर्ड प्लांट अँड एनिमल स्पीसीज फ्रॉम महाराष्ट्र. त्यामध्ये आपल्याला हे टायटल झाल्यानंतर नेम ऑफ द स्टुडंट लिहायचं आहे, क्लास लिहायचा आहे आणि बोर्ड सीट नंबर लिहायचा आहे. मित्रांनो, त्यानंतरच्या भागामध्ये एक्नॉलेजमेंट दिलेला आहे, म्हणजे ऋणनिर्देश. या पद्धतीनं तुम्हाला ऋणनिर्देश आहे. असा ऋणनिर्देश तुम्हाला लिहायचा आहे. सुरुवातीला बायोलॉजी टीचरचे नाव, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांचं नाव लिहायचं आहे. आणि प्रोजेक्टचे जे टायटल आहे, कुठला आपण प्रोजेक्ट टायटल निवडलेला आहे 14 पैकी, तो लिहायचा आहे. तर आपण इथे 3 नंबरचा टॉपिक घेतलेला आहे, कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑन एंडेंजर्ड प्लांट अँड एनिमल स्पीसीज फ्रॉम महाराष्ट्र. या पद्धतीनं हे आपल्याला लिहायचं आहे. एक्नॉलेजमेंट, त्याला अभिस्वीकृती म्हणतात किंवा ऋणनिर्देश असं म्हणतात. हे आपण व्यवस्थित वाचा आणि जशाला तसं हे एक्नॉलेजमेंट आपण आपले नाव, प्राचार्याचे नाव हे लिहायचं आहे. त्यानंतर टेबल कंटेंट आहे. टेबल कंटेंट मध्ये आपण इंडेक्स दिलेला आहे. पहा की आपल्याला कोणत्या टॉपिक बद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचा इथे टेबल दिलेला आहे. तर एंडेंजर्ड प्लांट आणि एंडेंजर्ड एनिमल, इथे आपण एकूण 4 एंडेंजर्ड प्लांट घेतलेले आहेत, 4 एंडेंजर्ड एनिमल्स घेतलेले आहेत. आणि हे 4 आपल्याला या टेबलमध्ये, टेबल फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहे. खाली त्यानंतर लिहायचं आहे एम, म्हणजे उद्देश काय आहे. टू स्टडी एंडेंजर्ड प्लांट अँड एनिमल स्पीसीज अँड देअर क्लासिफिकेशन, युजफुल इन्फॉर्मेशन, रिझन फॉर एंडेंजर्ड फ्रॉम महाराष्ट्र. हे आपल्याला इथं लिहायचं आहे या टॉपिकमध्ये. त्यानंतर आपल्याला इंट्रोडक्शनचा हा पार्ट आहे, त्याला आपण प्रस्तावना असे म्हणतो. एंडेंजर्ड स्पीसीजची प्रस्तावना या पद्धतीने लिहायची आहे की या स्पीसीज विच हॅज बीन कॅटेगराइज्ड बाय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, त्याला आपण IUCN असे म्हणतो, एज लाईकली टू बिकम एक्सटिंक्ट, म्हणजे नामशेष होत आहेत. कन्झर्वेशन बायोलॉजिस्ट यूज IUCN रेड लिस्ट वेअर एंडेंजर्ड is the second most severe conservation status for wild populations following critically endangered. Many nations have laws that protect conservation realigned species. आणि याची मेथोडॉलॉजी, इथे हा मेथोडॉलॉजीचा पार्ट जो आहे, आपण इन्फॉर्मेटिव्ह, माहिती वजा ही पद्धती वापरलेली आहे. यूज टू स्टडी एंडेंजर्ड प्लांट अँड एनिमल स्पीसीज टू कम्प्लीट दिस व्हॅल्युएबल प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट करण्यासाठी 2 भाग केलेले आहेत. आपण पूर्वी ए आणि बी पार्ट बघितलेला आहे. त्यानंतर सी या भागामध्ये डाटा कलेक्टेड जो आहे, कलेक्टेड डाटा, त्याबद्दल माहिती लिहायची आहे की या एंडेंजर्ड स्पीसीज नेटिव्ह स्पीसीज आहेत, म्हणजे स्थानिक आहेत, दॅट फेसेस सिग्निफिकंट रिस्क ऑफ एक्सटिंक्शन, म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, परंतु यांची संख्या आहे इन द नियर फ्युचर थ्रूआउट ऑल द सिग्निफिकंट पोर्शन ऑफ इट्स रेंज, म्हणजे ज्या भागात सापडतात त्या हळूहळू कमी होत आहे त्यांची संख्या. सच स्पीसीज डिक्लाइनिंग इन नंबर ड्यू टू threatens such as habitat destruction, climate change, pressure of invasive species. Invasive species म्हणजे ज्या मूळ त्या स्पीसीज त्या भागामध्ये येत नाहीत, त्या दुसरीकडच्या स्पीसीज आहेत, प्लांटचे असतील किंवा एनिमलचे असतील, त्यामुळेही स्थानिक जे आहेत, म्हणजे एंडेंजर्ड आपल्या भागामध्ये सापडणार आहे, त्यांना हा धोका आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन भारत सरकारने 1972 केलेला होता आणि हा भारतीय कायदा जो आहे, पार्लमेंटने केलेला, प्रोटेक्शन दिलेला आहे वाईल्ड एनिमल्स, बर्ड्स आणि प्लांट्सला, फॉर मॅटर कनेक्टेड देअर विथ इन्सिडेंटल देअर विथ व्ह्यू टू एन्श्युरिंग द इकॉलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी फॉर द कंट्री. हे महत्वाचं आहे. हे डाटा कलेक्शन मध्ये आपण बघितलेलं आहे. प्रत्यक्ष भाग पार्ट ए जो आहे एंडेंजर्ड प्लांटचा, हे 4 जे प्लांट दिलेले आहेत. पहिलं प्लांट आहे अस्परॅगस रेसिमोसस, याला आपण शतावरी असं म्हणतो. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला क्लासिफिकेशन लिहायचं आहे, किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. मित्रांनो,
बिकॉज ऑफ इट्स मल्टिपल यूज. या शतावरीचे इथं छायाचित्र दिलेले आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये ह्याची चित्र हे चिटकवायची आहेत हे लक्षात घ्या. या शतावरीचा उपयोग दिलेला आहे इथे आणि या अस्पॅरेगस रेसिमोसस याचा वापर जास्तीत जास्त वाढतो आहे. याचं डिस्ट्रक्टिव्ह हार्वेस्टिंग कंबाईन्ड विथ हॅबिटॅट डिफॉरेस्टेशन द प्लांट इज नाव कन्सिडर्ड एंडेंजर्ड इन इट्स नॅचरल हॅबिटॅट. म्हणजे त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. मेडिसिनल युजेस आहेत आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये. रूट्स त्याचा ज्यूस, पेस्ट डिकॉक्शन म्हणजे काढा, पावडर केली जाते. इंट्रेन्सिक हिमोरेज म्हणजे शरीरांतर्गत मानवी शरीराच्या आतमध्ये रक्तस्राव होत असेल तर त्यासाठी हा फायदा आहे. डायरिया, पाईल्स, कफ, आर्थरायटिस, पॉइझनिंग डिसीज ऑफ फिमेल जेनायटल ट्रॅक फिवर यासाठी ही अस्पॅरेगस रेसिमोसस याला मराठीमधून शतावरी असं म्हणतात. त्यानंतर दुसरं प्लांट आहे मित्रांनो, दुसऱ्या प्लांटचं नाव आहे अमोर्फोफॅलस. अमोर्फोफॅलस कमुटॅटस हे आहे. याचं क्लासिफिकेशन आपल्याला लिहायचं आहे, हे अमोर्फोफॅलस कमुटॅटसचं. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, त्याचबरोबर त्याचं जीनस आणि ही स्पेसीज आहे. मित्रांनो, या अमोर्फोफॅलस कोमुटॅटस किंवा याला ड्रॅगन स्टॉक याम असं म्हणतात, मराठीतून याला शेवाळी असं म्हणतात, हिंदीमध्ये जंगली सुरण असं म्हणतात. हे ट्युबरस आहे, हर्बेसियस प्लांट आहे. यामध्ये वर्ल्ड लार्जेस्ट फ्लॉवर यामध्ये याचं म्हणता येईल आपल्याला. आणि याचं लोकेशन महाराष्ट्रामध्ये बेलापूर हिल्स, नवी मुंबई हे इथे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळेल. कोकण एरियामध्ये यूज ट्युबर पेस्ट यूज केली जाते. स्कॅबीज म्हणजे खरुज, स्किन डिसीज आहे स्कॅबीज, त्यासाठी वापरली जाते. त्यानंतर तिसरं प्लांट आहे स्ट्रोबिलॅन्थिस कॅलोसा. हे जे प्लांट आहे याला कारवी असे प्लांट म्हणतात. हे आपल्याला कळसुबाईचे शिखर जे आहेत या भागामध्ये पाहायला मिळते. याचं हे क्लासिफिकेशन आहे. पहा, ऑर्डर, फॅमिली, त्यानंतर जीनस, स्पेशीज. स्ट्रॉबिलॅन्थिस कॅलोसा मोस्टली पिक्युलियर टू हिल्स ऑफ वेस्टर्न घाट, म्हणजे सह्याद्रीच्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये हे आपल्याला प्लांट पाहायला मिळेल. मित्रांनो, याचे फ्लावर प्रत्येक इथे आपल्याला दिले की टिपिकली 7 इयर्स टू ग्रो लागतात या प्लांटला. आणि ही जी वनस्पती आहे 8 इयर्स मध्ये, ओनली इन इट्स 8 इयर दॅट ब्रस्ट इन टू ब्लूम, म्हणजे त्यावेळेस ही फुलं याची उमलतात. हे महत्वाचं प्लांट आहे. आणि हे प्लांट मेडिसिनली इम्पॉर्टन्स आहे. लॅक्टेशन इन कॅटल, म्हणजे जे काही गाई म्हशी आहेत त्यांना जास्त प्रमाणामध्ये दूध देण्यासाठी याचा त्यांना खाऊ घातल्यानंतर हे फरक पडतो किंवा वाढतं उत्पादन दुधाचं. त्यानंतर शेवटची जी प्लांट स्पीसीज आहे एंडेंजर्ड म्हणून आपण, कुर्कुमा इंडोरा, याचं हे क्लासिफिकेशन अशा पद्धतीनं आहे. किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, त्यानंतर फॅमिली, जीनस, स्पीशीज हे पहा. मित्रांनो, वन हळदी म्हणतो आपण याला. ट्युबर याचे पेस्ट यूज केला जातो एक्सटर्नली टू रिलाइव्ह द मसल पेन, म्हणजे स्नायुदुखीमध्ये वापर केला जातो. वन हळदी रायझोम हे इडिबल आहे, थोडस बिटर आहे, म्हणजे कडवसर टेस्ट आहे, बट मेनली इटन टू हार्नेस इट्स रिच अँटी कॅन्सरस हे आहे. कॅन्सरवर उपचारासाठी अँटी टॉक्झिकंट आहे, विषविरोधी आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, म्हणजे सूज कमी करतं शरीरावरची, अँटी डायबेटिक आहे, म्हणजे मधुमेह आणि वाउंड हिलिंगसाठी याच्या प्रॉपर्टी आहे. अतिशय महत्वाची ही वनस्पती आहे कुर्कुमा इंडोरा. ही पण एंडेंजर्ड झालेली आहे. त्यानंतर आपण बी पार्ट मध्ये जाऊ. पार्ट बी मध्ये एंडेंजर्ड अॅनिमलचा हा पार्ट आहे मित्रांनो. हे आपण पहा की याला आपण काय म्हणतो की इंडियन पँगोलिन. हे जे इंडियन पँगोलिन आहे, खवले मांजरी म्हणतो आपण, याचं हे क्लासिफिकेशन किंगडम, फायलम. आता आपण अॅनिमल मधल्यानंतर डिव्हिजन हे प्लांटसाठी, फायलम हे अॅनिमलसाठी वापरलं जातं. क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि हे स्पीशीज हे लिहिणं घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला एकूण या पेज नंबर 139 वर बायोलॉजीच्या प्रॅक्टिकल बुक मध्ये प्रोजेक्ट जो दिलेला आहे 16 एकूण पेजेस आहेत. 16 पेजेस मध्ये कम्प्लीट करायचे. इंडियन पँगोलिन जे आहे तर याचं हॅबिटॅट म्हणता येईल आपल्याला, अधिवास जो आहे, राहण्याचं ठिकाण. थिक टेल्ड पँगोलिन नेटिव्ह टू इंडियन सबकॉन्टिनेंट, भारतीय सबकॉन्टिनेंट मध्ये ही आपल्याला खवले मांजर पाहायला मिळते. इंडियन पँगोलिन एंडेंजर्ड का आहे हे तर महाराष्ट्रामध्येही आपल्याला पाहायला मिळते. हो, हे जंगलामध्ये इंडियन पँगोलिन एंडेंजर्ड बाय पोचिंग म्हणजे चोरटी शिकार केली जाते, त्याचं मांस खाल्लं जातं, त्याच्यावरचे स्केल यूज केले जातात. हे लोकल पीपल कंझ्युम करतात. इन्क्रीजिंगली ट्रेड, आंतरराष्ट्रीय स्तरावर पण याचं तस्करी होते. पँगोलिन व्हॅल्युड ऍज अ सोर्स ऑफ फूड अँड मेडिसिन मध्ये याचा उपयोग आहे. मित्रांनो, याची जी स्केल आहे, खवले जे वरचे आहेत तर ते रिंगसाठी किंवा चार्मसाठी यूज केले जातात. हा पहिला एंडेंजर्ड अॅनिमल आहे हा आपल्या प्रोजेक्ट मधला. त्यानंतर दुसरा अॅनिमल आहे टायगर्स जे आहेत. मित्रांनो, हे पहा की टायगर्स हे ग्लोबली लिस्टेड एंडेंजर्ड ऑन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर
तर IUCN हे एंडेंजर्ड अॅनिमल हा ठरवलेला आहे. यांची संख्या कमी होत चाललेली आहे. हॅबिटॅट म्हणता येईल महाराष्ट्रामध्ये, वेस्टर्न घाटमध्ये पण महाराष्ट्राच्या पाहायला मिळेल, विदर्भाच्या इलाख्यामध्ये महाराष्ट्रात पाहायला मिळेल. तिथं आपल्याला नकाशामध्ये पाहिजे विदर्भाचं. याचं ही क्लासिफिकेशन किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. मित्रांनो, ही जी पॅन्थेरा टायग्रिस ही जी स्पीसीज आहे तर ही एंडेंजर्ड का आहे? कारण हॅबिटॅट हॅज डिस्ट्रॉइड, त्यांचा अधिवास जो आहे तो डिग्रेड केला जातो, डिस्ट्रॉय केला जातो. त्याचे अधिवासाचे म्हणजे फॉरेस्ट फ्रॅगमेंटेड बाय ह्युमन्स, म्हणजे तिथे रोड बांधलेले जातात, त्याच्यामुळे तुकडे तुकडे होतात त्या जंगलाचे मध्ये अडथळा आल्यानंतर ऑब्स्टॅकल म्हणून आपण क्लिअरिंग द फॉरेस्ट फॉर ऍग्रिकल्चरसाठी आपण जंगल तोड करतो, शेतीसाठी, टिंबरसाठी, बिल्डिंग, त्या ठिकाणी आपण रोड, रेल्वे ट्रॅक, नेटवर्क पाहतो आणि अदर डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज त्या फॉरेस्ट रिमूव्ह करून किंवा डिग्रेड करून, डिस्ट्रॉय करून केले जातात. आणि पोस्ट सिरियस थ्रेट्स म्हणजे हा जो अडथळा आहे किंवा ही जी संकट आलेलं आहे टायगरच्या हॅबिटॅटवर, त्यामुळे याचं एंडेंजर्ड हा अॅनिमल म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर पहा की तिसरा कॉर्कोडाईल्स आहे. पहा की याचा ऑकरन्स जो आहे, आपण महाराष्ट्राच्या संदर्भात आपण अभ्यास करतोय, प्रोजेक्टचा आहे की वशिष्ठी रिव्हर इन कोंकण एरिया ऑफ महाराष्ट्र. हे या नकाशामध्ये पहा की ही कॉर्कोडाईल जी आहे तर ही हा कोकण एरिया आहे, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वशिष्ठी नदी जी आहे त्या भागात पाहायला मिळते. दुसऱ्याही भागामध्ये आहेत महाराष्ट्राच्या. याचं हे क्लासिफिकेशन किंगडम, फायलम, पहा की क्लास दिलेला आहे, याचा ऑर्डर दिलेली आहे, फॅमिली आणि जीनस आणि स्पीसीज. मार्श कॉर्कोडाईल म्हणतात की चिखलामध्ये सापडणारी. व्हाय आर द थ्रेट्स फॉर इंडियन कॉर्कोडाईल? याला कशाचा असा धोका आहे की थ्रेट हॅबिटॅट त्याचं डिस्ट्रक्शन केलेलं आहे, फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन, फिशिंग ऍक्टिव्हिटी केली जाते, त्या दरम्यान त्या मारल्या जातात. कॉर्कोडाईलचे पार्ट ही मेडिसिनल पर्पजसाठी यूज आहे. त्यानंतर चौथा शेवटचा जो आहे एंडेंजर्ड बर्ड म्हणू आपण, व्हाईट रम्प्ड व्हल्चर, याला आपण मराठी भाषेतून गिधाड असं म्हणतो. मित्रांनो, याचा ऑकरन्स फाउंड ऑन क्लिप्स इन सह्याद्री इन वेस्टर्न घाट, म्हणजे जो पश्चिम घाट आहे, सह्याद्री पर्वत म्हणू आपण, तर त्या फॉरेस्टमध्ये, हिली एरियामध्ये, इव्हन विदर्भाच्या लँडस्केपमध्ये पण महाराष्ट्रामध्ये पाहायला हे व्हाईट रम्प्ड व्हल्चर, गिधाड हे चित्रामध्ये आपल्याला दिसते. मित्रांनो, याचं हे आपल्याला क्लासिफिकेशन लिहिणं जरुरी आहे, कारण आपल्या जी मेथोडॉलॉजी आहे किंवा जे आपण डाटा कलेक्ट केलेला आहे, आपण तिथं मेन्शन केलेलं आहे की त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला लिहायचं आहे तिथे. किंगडम, फायलम, क्लास आहे, ऑर्डर, या पद्धतीने लिहा. आपल्या प्रोजेक्टमध्ये 16 पेजेसमध्ये दिलेला आहे, भरपूर जागा असे. व्हल्चर विच इज एक्सक्लुझिव्हली ईट डेड अॅनिमल. मित्रांनो, हा स्कॅव्हेंजर म्हणला जातो, सफाई कामगार पक्षी म्हणून म्हटला जातो. धिस स्पीसीज जी आहे क्वालिफाईज द क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणून, नुसती एंडेंजर्डच नाही तर अतिशय क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज आहे, अगदी संपण्याच्या मार्गावर आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर. बिकॉज इट हॅज सफर्ड एक्स्ट्रीमली रॅपिड पॉप्युलेशन डिक्लाइन ऑफ मोर दॅन 99% ओव्हर द 3 जनरेशन्स, प्रायमरीली ॲज अ रिझल्ट ऑफ फीडिंग ऑन कॅरकॅसिस ऑफ अॅनिमल, म्हणजे जे काही डेड झालेले अॅनिमल्स आहेत त्याचं मांस हे खातात हे. आणि मित्रांनो, आपण या जनरली जे काही आपण डोमेस्टिक अॅनिमल्स आहेत, गाय, बैल, म्हैस, यांना आपण व्हेटरनरी ड्रग्ज देतो, यांना उपचार, यांना आजार झाल्यानंतर. त्या ड्रगचं नाव आहे डिक्लोफिनॅक. हे डिक्लोफिनॅक औषधामुळे या बर्ड जे आहेत किंवा हा जो गिधाड व्हाईट रम्प्ड व्हल्चर जो आहे तर तो त्याचे एग शेल जे आहे तर ते अतिशय थिन बनतात, म्हणजे अंड्याची कवच जी आहेत ते थिन बनतात. आणि हे कवच बनल्यानंतर त्यातून पिले जे आहेत त्यांचे यंगवन्स येण्याचे ते लवकर ते फुटतात किंवा त्यातून पिलं बाहेर पडत नाहीत. हे याचं कारण आहे. ही संख्या कमी, अनेक इतर कारणे आहेत मित्रांनो. त्यानंतर आपल्याला कन्क्लुजन जे आहे, म्हणजे या ठिकाणी आपण कन्क्लुजन मांडायचं आहे शेवटच्या भागामध्ये. ही एंडेंजर्ड स्पीसीज जी आहे तर ही कॅटेगराइज्ड इन IUCN म्हणतो आपण, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, ॲज लाईकली टू बिकम एक्सटिंक्ट. ह्या आपण स्पीसीज घेतलेल्या आहेत एंडेंजर्ड स्पीसीज, संपण्याच्या मार्गावर आहेत ह्या, यांची संख्या कमी कमी होत चाललेली. कन्झर्वेशन बायोलॉजिस्ट यूज IUCN लिस्ट फॉर एंडेंजर्ड सेकंड मोस्ट सिव्हिअर कन्झर्वेशन स्टेटस फॉर वाईल्ड पॉप्युलेशन फॉलोइंग क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणू आपण. आणि मेनी ऑर्गॅनिझम लाईक लाईन टेल्ड मॅक्यू आहे, निलगिरी थार आहेत, काही टायगर्स आहेत, बर्ड्स मध्ये म्हणलं तर द ग्रेट इंडियन बस्टार्ड आहे. ह्या एंडेंजर्ड अनेक स्पीसीज एनलिस्ट केलेल्या आहेत. आपण त्या इकॉलॉजीच्या टॉपिक्स मध्ये आपल्याला ह्या क्लिअर कट कुठल्या स्पीसीज एंडेंजर्ड आहेत, त्याचे टाइप्स IUCN पाडलेले आहेत, 5-6 कॅटेगरी केलेल्या आहेत त्या अभ्यासात. आणि शेवटच्या भागामध्ये आपल्याला बिब्लिओग्राफ जी आहे, आपण संदर्भ साहित्य काय या प्रोजेक्टसाठी वापरलेलं आहे हे आपल्याला इथे लिहायचं आहे. पहा की ही बिब्लिओग्राफी वाचून दाखवत नाही आपल्याला, अशा पद्धतीनं लिहू शकता तुमच्या प्रोजेक्टमध्ये, किंवा इतर याच्या व्यतिरिक्त जर आपण माहिती घेणार असाल तर तीही लिहू शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू.
थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.